ठिकाणी सोडून दिलाय. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी या ठिकाणी अवंतर घोषित केलाय. आपले जे तिन्ही पंच आहेत त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता एक धावसंख्या भेटते. पहिला बॉल वाईट पडलाय, दुसरा बॉल या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा घेऊन यावं लागेल. या स्पर्धेमध्ये 75,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. 12 संघ आणि 12 संघांमधला क्रिकेटचा थरार तुम्ही निश्चितच पाहता. इथे काय होत आहे, सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय. अजित कुडलेला जवळजवळ फसवलं होतं गोलंदाजाने, कारण पहिलं षटक टाकत असताना तुम्ही बॉलर पाहिलं असेल साहिल आंबवले, वय वर्ष खूप कमी आहे आणि रायरेश्वर प्रीमियर लीग मध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी या साहिल आंबवलेने केली. जयंत पवडेंच्या स्पर्धेला चमकला आणि ज्या प्रकारे हा खेळाडू खेळतो ना, म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांचं एक मन वेधून घेणारा खेळाडू आहे. एक वेगावर स्वार होऊन चेंडू प्रत्येक टाकण्यामध्ये निश्चितच काबिल असा खेळाडू पाहायला भेटतो. इथे पुन्हा एकदा अक्षय कुंडाळकरला देखील फसवलं होतं, मिस फिल्डिंग होते आणि तिथे चेंडू गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. अनुभवी खेळाडू आता स्ट्राईक वरती पाहायला भेटेल. इथे चौकार आलाय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा दफलकावरती लागलेत. पहिला बॉल फेस करत असताना व्हाईट बॉल आला, नंतर अजित कुडलेला फसवलं, जेल त्या ठिकाणी सुटली आणि तिथे एक सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक वरती अक्षयला आणण्यात आलं. या स्पर्धेचा विचार केला तर तुम्ही निश्चितच 12 संघ आणि 12 संघांमधल्या खेळाडूंचा थरार तुम्ही निश्चितच अनुभवत आहात. पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं, या पहिल्या षटकामधला पुढचा बॉल, षटकाराचा बेताज बादशाह अक्षय कुंडाळकर स्ट्राईक वरती. अकुटाबाचा चेंडू इथे पहा, डाव्या सिस्ट बाहेरचा चेंडू आहे आणि इथे पंचाने पुन्हा एकदा दंड ठोठावलाय आणि इथे पुन्हा एकदा एक सिंगल, एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 6 आकड्यावरती आले, 7 या आकड्यावरती आले. 7 धावा दफलकावरती लागले. तुम्ही निश्चितच पाहताय 2 चेंडूंचा खेळ संपलाय. खूप चांगलं आयोजन नियोजन. एकीकडे सूर्याचा अभाव प्रभाव तुम्ही निश्चितच मैदानामध्ये प्रत्येक खेळाडूवरती पडताना पाहताय, तरी सुद्धा प्रत्येक खेळाडू आज जिद्द आणि आत्मविश्वासाने खेळतोय. अक्षय कुंडाळकरच्या बॅटमधून हात खोलले गेले, चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक दर्जेदार, कौतुक करावं लागेल. मला वाटतं आकाश कुडपणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, टीमचे संघ मालक आहेत आणि अतिशय दर्जेदार. त्यांनी जवळजवळ 2 धावा वाचवलेत, 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. परंतु आता जे 2 धावा येतील, 4 धावसंख्या जवळजवळ गेल्यात जमा होत्या, परंतु त्या ठिकाणी काऊ कॉर्नरवरून अगदी त्या ठिकाणी धावत पळत आलेत लॉंग ऑन पर्यंत आणि तिथे चेंडू अगदी सीमारेषेच्या आतमध्ये धकललाय. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या आता 9 आकड्यावरती आले. इथे पहा अगदी जमिनीलगत चेंडू होता, पडून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रयत्न फसला गेलाय. खऱ्या अर्थाने विचार केला इथे मैदान व्यासपीठावरती हर्षद भाऊ जांभळे आहेत, सर्वाधिक षटकारांसाठी त्यांनी निश्चितच पारितोषिक दिलंय. आणि पहा योगायोग ज्या खेळाडूने सर्वाधिक षटकार मारले तो स्ट्राईक वरती आहे अक्षय कुंडाळकर. त्याचबरोबर सर्वाधिक धावसंख्येसाठी मयूरदादा चिंदे पाटील यांनी देखील पारितोषिक दिले. मयूरदादा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाजासाठी तुषार भाऊ पिलाने यांनी या ठिकाणी आकर्षक अशी ट्रॉफी दिले आणि ते देखील आणि शूज देखील दिले, ते देखील आहेत. उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव घेतलं आणि खेळाडूने अक्षरशः क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळलं. या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. आणि या खेळाडूचं कौतुक का करावं, वयाने अनुभवाने खूप लहान आहे, परंतु ज्या प्रकारे खेळ आहे ना, चांगल्या मोठ्या खेळाडूंना लाजवेल या प्रकारचा दर्जेदार खेळ या ठिकाणी साहिल आंबवले कर्नावड गावच्या खेळाडूकडून निश्चित आपल्याला पाहायला भेटत असतो. षटकाच्या या ठिकाणी अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं 1 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जे तिन्ही पंच आपण निश्चितच या ठिकाणी पाहतो अंपायरिंग करताना, त्या तिन्ही पंचांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत निर्णय दिलेत, या रायरेश्वर रोडेश्वरचं खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे. ते पहा अगदी कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय अक्षय कुंडाळकरच्या बॅटमधून. आता दुसरा चौकार आलाय. या चौकारानंतर टीमची धावसंख्या पाहता 13 आकड्यावरती जाईल. भारतीय क्रिकेटसाठी 13 आणि 17 आकडा अशुभ मानला जातो, परंतु 13 धावसंख्या येत्या तर दफलकावरती अशुभ कोणत्या संघाला असेल त्याने थोड्या वेळानंतर कळेल. षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक या ठिकाणी साहिल आंबवलेने सपवले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आले धावा 13 आणि येत्या आता उर्वरित 24 बॉलचा खेळ आता निश्चितच बाकी असेल. या मैदानामध्ये विचार केला ना 60 धावसंख्येपर्यंत स्कोर निश्चितच पाहता एक फायटिंग जनक स्कोर आहे, परंतु 60+ या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या ही सेफ नाहीये. षटक क्रमांक या ठिकाणी हाताळण्यासाठी दुसरं योगेश अंबवले आता गोलंदाजीसाठी आलेत. लगेचचा बॉल इथे फटका बसला अजितचा. एष्टी रक्षक चेंडू खाली जातील. ऑट कॅच.
अगदी दूरवर धावत पळत येऊन या ठिकाणी झेल पकडले आहे. इष्टरक्षकाचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांना माहित होतं अमन कुडले महाराष्ट्र पोलीस आहेत आणि मुंबई परिसरामध्ये, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये ते देखील खूप चांगलं क्रिकेट घेतात. त्यांची विकेट आणि त्यांची झेल खूप महत्वाची होती आणि त्यामुळे काय या ठिकाणी झेल त्यांनी पकडले. या विकेट नंतर तुम्ही पाहताय षटकाची पहिल्या बॉलवरतीच योगेश अंबवलीला सफलता भेटले 2 गड्यांच्या नुकसानीवरती. आता धावफलक 13 आकड्यावरती, म्हणजे 13 आकडा मी म्हणलं भारतीय क्रिकेटसाठी अशुभ आहे आणि मला वाटतं युवा वॉरियर्स टीमसाठी देखील तो अशुभ आकडा आता या ठिकाणी ठरतोय. नवीन फलंदाज मला वाटतं अमित मांढरे आलेत, नेरेगावचे खेळाडू आहेत आणि अमित मांढरेचा या खेळाडूचा विचार केला तर एक काळ असा होता की ज्या काळामध्ये आपल्या बोर तालुक्यामध्ये कृष्णा सातपुतेपासून बरेच दिग्गज खेळाडू खेळायला यायचे आणि त्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी अगदी संदेश पार्टे असतील, मोठे मोठे विजय पावलेसारख्या गोलंदाजाला ज्या खेळाडूने काम पोडलाय तो अमित मांढरे एक जुना क्रिकेट खेळाडू आहे आणि एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख असते तो अमित आलाय. या ठिकाणी पहा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, इथे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव भेटेल. एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता 14 आकड्यावरती आली. 14 धावा धावफलकावरती अमित मांढरे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अमित आणि अक्षय गोंडाकरी जोडी पाहण्यासारखी असेल. अक्षयचा विचार केला फॉर्मशी झगडत होता, भो प्रीमियर लीगला या ठिकाणी तर बॅटिंग लागली नाही परंतु गोलंदाजी अक्षयने खूप चांगली केली आणि या स्पर्धेमध्ये निश्चित त्याने बॅटिंग देखील करायला सुरुवात केली. इथे झेल होईल का पहा, झेल सुटले आणि तिथे धाव कंप्लीट केली गेली. ती आताची एक धाव, एका धावेनंतर टीमची धावसंख्या 15 आकड्यावरती, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. आता अक्षय कोंडाकरला स्ट्रायक आले. या स्पर्धेमध्ये अक्षयचा विचार केला पहिली मॅच, एखाद्या मॅचची हायलाइट कशी पाहावी तशी निश्चितच नागेश्वर 11 विरुद्ध टीम युवा वॉरियर्स टीमने केली आणि त्यामध्ये अक्षय कोंडाकर अक्षयशा जवळजवळ 6 ते 7 षटकार या अक्षयने खेळलेत. पाहण्यासारखी बॅटिंग इथे तुम्ही पाहू शकता. अगदी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसला गेला. इथे कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. साहिल आंबवलींची सुरुवात टीमला करून दिली, तीच पुढे बरकरार करण्याचं काम या ठिकाणी योगेश अंबवले करतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, नंतर वाईट, त्यानंतर एक सिंगल आणि आताचा या ठिकाणी डॉट बॉल तुम्ही निश्चितच पाहू शकता. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा पहा डाव्या त्याने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न या ठिकाणी फसलाय आणि पंचांचा इशारा या ठिकाणी निश्चितच डॉट बॉल येतोय आणि या निर्धाव चेंडू नंतर चेंडू मैदानामध्ये झाले तुम्ही निश्चितच पाहताल. आता 4 आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 15 वरती स्थिर आहे. हॅलो, पुढचा बॉल या ठिकाणी तुम्ही निश्चितच पाहताल या षटकामधला. इथे पुढचा बॉल कार्पेट साईडने खेळून काढला आणि इथे 2 बाउन्स चौकार सीमारेषा पार गेला चेंडू. या चौकानंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती आले. 19 धावा धावफलकावरती लागल्यानंतर या ठिकाणी षटकाचे एका शेवटचा बॉल आता खेळ बाकी असेल. 5 चेंडूंचा खेळ संपला, 3 चौकार आतापर्यंत त्या खेळाडूच्या बॅट्समधून आले तुम्ही पाहताय. डीजे पट आवाजाला काय झालं डीजे? हॅलो, शेवटच्या बॉलवरती बिगिट आणि अक्षयच्या बॅटमधून चौकार क्रमांक 5. या षटकामध्ये अक्षयने अजून एक चौकार घेऊन काढला आहे आणि मला वाटते या चौकारानंतर टीमची धावसंख्या आता 23 वरती येऊन पोहोचले. 23 धावा 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. षटक क्रमांक या ठिकाणी संपलेलं तुम्ही पाहताय. 2 षटकांचा केस संपला. आता तिसरं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज सिद्धेश राजवडे गोलंदाजी एंडवरती. मला वाटतं आज जे गोलंदाज कर्नावट टीमने पॅटर्नच काढलाय, कारण कर्नावट गावातले सगळे खेळाडू खेळतात आणि सातत्यपूर्व नवीन खेळाडू या ठिकाणी रविदादा कोडपणे घडवताना आपण निश्चितच पाहताय. संघमालक या टीमचे रविदादा कोडपणे ते देखील घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत.
इथे हा चेंडू पहा, अमितला जवळजवळ फसवण्याचं काम या ठिकाणी केलंय. यंगस्टर काढलेत, कारण पहिलं षटक साहिलने आणलं, 18 ते 19 वर्षाचा हा खेळाडू. तदनंतर अनुभवी खेळाडू आला योगेश अंबवले, आणि तदनंतर तिसरं षटक पुन्हा एकदा सिद्धेश राजीवडेला दिलंय. आणि हा देखील एक यंगस्टर खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीला आलेला तुम्ही निश्चितच पाहताय. या षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल असेल. 5 षटकांचा सामना आहेत. हे षटक खूप महत्वाचं आहे, की इकडे अक्षय या ठिकाणी धावांचा पाऊस पडतो, परंतु त्याला साथ जी हवी आहे ते जे मिळणं गरजेचं आहे. इथे विकेट करण्याचा प्रयत्न अगदी तुम्ही पाहू शकता, रडार मध्ये चेंडू आला असता, परंतु इथे काय होत आहे, फेकी चुकले आहे, परंतु गल्ली क्षेत्रामधल्या खेळाडून त्या ठिकाणी चेंडू अडवला. एक सिंगल. हे बॅटल पाहण्यासारखं असेल. एकीकडे 5 चौकार मारणारा अक्षय कोंडाळकर स्ट्राईक वरती, तर दुसरीकडे सिद्धेश राजीवडे या ठिकाणी 2 चेंडू घेऊन आता स्ट्राईक वरती आलाय, गोलंदाजी करतोय. सिद्धेश राजीवडे विरुद्ध अक्षय कोंडाळकर, अक्षय कोंडाळकर विरुद्ध सिद्धेश राजीवडे. 2 चेंडू टाकून फक्त 1 धावसंख्या आतापर्यंत सिद्धेशने दिलेत. 5 षटकांचे सामने, त्यामध्ये 2 षटके पॉवर प्लेचे आहेत. तिसरं षटक. चला गोलंदाज गोलंदाज गडबड गडबड गडबड. इथे बिगीट. अगदी याच फटक्याची आपण वाट पाहत होतो, आणि अगदी घुटनाट एक तमाशा देख अक्षय आहे. 30 धावसंख्या धावफलकावरती आता लागलेत. आता अक्षरने देखील बॅट या ठिकाणी कोल्याला सुरुवात केली आहे. 30 धावसंख्या धावफलकावरती. चौथं षटक, तिसरं षटक प्रगतीतर असे आहे. तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेत. चौथा बॉल या ठिकाणी सिद्धेश पुन्हा एकदा घेऊन निघतील. इथे बिगीट. क्षेत्ररक्षक आता चेंडू खाली असतील, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा फटका. अक्षय कोंडाळकर ब्रँडेड हिट. मी या खेळाडूला षटकारांचा भाषा का म्हणलो, या खेळाडूला एक आग उकणारा फलंदाज का म्हणलं, ते त्याने निश्चितच या ठिकाणी दाखवले. सलग 2 षटकार. या षटकानंतर तुम्ही पाहू शकता टीमची धावसंख्या आता थांबणार नाही. 36 वरती धावफलक घेऊन पोहोचलं. 36 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. खूप चांगलं बॅटिंग या ठिकाणी आता अक्षय कोंडाळकर या फलंदाजाच्या मार्फत. आणि तुम्ही पाहू शकता आता धावफलकावरती 36. इथे पुन्हा एकदा पहा, आता गतीमध्ये परिवर्तन केलंय. तिसरा षटकार लागणार का हा प्रश्न प्रत्येक खेळाडूला होता, परंतु या ठिकाणी सुद्धा या गोलंदाजांनी आपल्या पेटाऱ्यामधून एक नवीनच चेंडू टाकलाय. एक सरप्राईज चेंडू आला, आणि अक्षयचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने चेंडू पाहिलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, त्याला फक्त सन्मान देण्याचं काम तो करत होता. 5 चेंडूंचा खेळ संपला. 5 साहिल अंबवले, सिद्धेश राजीवडेने, ओमकार धावले हे यंगस्टर आहेत कर्नाटक गावचे, आणि त्या खेळाडूंसाठी सर्व वर्षभराचं जे क्रिकेटचं किट आहे त्या खर्च निश्चित या ठिकाणी रविदादा कोडपणे त्यांच्या टीमचे संघमालक करणार आहेत. पुढचा बॉल. इथे पहा पुन्हा एकदा फसवलंय. अगदी एक धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्षयने केलाय, कारण त्याला माहित होतं शेवटचा बॉलवरती एक सिंगल काढून स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. कारण टीमच्या आतापर्यंतच्या धावसंख्येचा विचार केला 37 धावसंख्या आहे, आणि त्यामध्ये 37 धावांमधल्या अक्षयच्या 13 चेंडूंमध्ये 31 आहेत. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी. 31 धावा अक्षय कोंडाळकर खेळतोय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा देखील अक्षय कोंडाळकरच्याच नावावरती आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार देखील अक्षय कोंडाळकरच्याच नावावरती आहेत. आणि या ठिकाणी जिथं आता पाहण्यासारखं असेल, अर्धशतक आतापर्यंत एकही लागलं गेलं नाही. हे 42 धावसंख्येवरती मला वाटतंय त्या ठिकाणी पोंबर्डी गावचा खेळाडू सुमित खोपडे त्या ठिकाणी 42 वरती आऊट झाला, आणि त्या एकाही खेळाडूने अर्धशतक खेळले नाहीये. अक्षय खेळेल का ते पाहण्यासारखं असेल. शेवटचे आता मैदानामध्ये 12 बॉल आहेत. 18 बॉलचा खेळ संपला. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 37 धावा धावफलकावरती लागलेत. यानंतर नागेश्वर 11 टीम चला विनंती आहे आपण टॉससाठी या, आणि शिवयोद्धा टीम चला विनंती आहे या. नागेश्वर 11 टीमचे कॅप्टन या, शिवयोद्धा 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला विनंती त्वरित या.
गोलंदाजी एंडवरती पुन्हा एकदा आता योगेश आंबवले आलेत. षटक क्रमांक योगेशने पॉवर प्लेचं दुसरं हाताळलं होतं, खूप सुरेख हाताळलं. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी अक्षयने मारले होते. म्हणजे आता या ठिकाणी अक्षय कोंडाळकर विरुद्ध पुन्हा एकदा मैदानामध्ये बॅटल. योगेश आंबवले या ठिकाणी गुंतलेलं रंगलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. चौथं षटक, षटक क्रमांक सेकंड लास्ट, चौथं षटक, पहिला बॉल. 37 वरती दाफल घेऊन पोहोचले नागेश्वर 11 टीम. अक्षय सनस चला उडून ते टॉस साठी अक्षय येथे बिगिट. काय होईल? क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या डोक्यावरून 2 खेळाडूंच्या मध्ये मिसफिल्ड. येस डीजे. दिसे. चौथं षटक चालू असतं पहा, पहिल्याच बॉलवरती चौकार आणि मागील ज्यावेळी दुसरं षटक टाकलं त्यावेळी अक्षयनेच या खेळाडूला 2 चौकार मारले होते. म्हणजे आता एक चौकार येऊन हॅट्रिक चौकाराची निश्चितच झाली. चौथं षटक दरम्यानचा पुढचा बॉल इथे फटकावला आहे. क्षेत्ररक्षक असेल परंतु अजून एक अक्षय कोंडाळकर थांबणार नाही. कर्णधार आहे, दमदार आहे आणि असं म्हणत तर मोठ्या मंचावरती सरपंचाचं चालणं गरजेचं असतं. हा टीमचा सरपंच आहे आणि त्या बॅटमधून एक षटकार. डीजे जोरात. धन्यवाद डीजे. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती आता अक्षय खेळतोय आणि या षटकानंतर आर्यन वॉरियर्स विरुद्ध खेळत असताना अजून एक पहा शॉट फटका आवडला असेल तर विनंती जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अक्षयसाठी. या षटकानंतर मला वाटतं 47-47 वरती घेतोय. 53 धावा टीमच्या झालेत. म्हणजे 53-6 धावा फक्त संघाच्या आहेत आणि एकटा अक्षयच्या एवढ्या आहेत. शिव योद्धा टीम विरुद्ध नागेश्वर 11 या टीमचा टॉस या ठिकाणी उडतोय. इथे सुरेख फटका गॅप मध्ये खेळून काढला आहे आणि या षटकानंतर बॅट अक्षय वरती करायचे. या स्पर्धेमधली पहिलं अर्धशतकीय खेळी. डीजे ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. पहा टॉस नागेश्वर टीमने जिंकलाय. डीजे ऑपरेटरने गाणं लावलं होतं आ गया देखो दिल चुराने में आ गया आणि मला वाटतं हृदय काळीज मन फेफड सगळं काही अक्षय कोंडाळकरने निश्चितच प्रेक्षकांचं जिंकलंय. परंतु ड्रीम योद्धा टीमच्या कॅप्टनचा आणि संघ मालकाने देखील जिंकलं असेल. अर्धशतकीय खेळी या ठिकाणी अक्षय कोंडाळकरने या स्पर्धेमधली पहिली केले. इथे पुन्हा एकदा अगदी खोदून चाबूक फटका मारलाय परंतु फिल्डिंग चांगलं होत आहे. ऑटो फिल्डिंग, ऑटो थ्रो, फेकी चांगली गेले परंतु एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. अमित जवळजवळ अक्षयला बोलवता स्ट्राईक ठेवू परंतु स्ट्राईक नाकारले आणि आता 58-58 वरती दाफलक या ठिकाणी आलेला आहे. नागेश्वर टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग निवडले आणि शिव योद्धा टीम तुमची बॅटिंग आहे. अक्षय कोंडाळकर यांच्या अर्धशतकीय खेळीसाठी सचिनदादा कुडले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. इथे अमित मांढरे तो देखील आता हात वाहत्या पाण्यामध्ये धुवून काढतोय. अमित मांढरे ब्रँडेड हिट मेरे ब्रँड षटकार. चौसष्ट
आपले पार्थ ऑडिओ त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण समालोचक कर्त्यांचा आवाज या ठिकाणी प्रेक्षक आणि खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे पार्थ ऑडिओ करत आहेत. त्याचबरोबर आमची सर्व आयोजक संयोजक कमिटी आहे ना, त्यांचं देखील कौतुक आहे, कारण त्यांच्या सहकार्यातून आज खेळाडूंना प्लॅटफॉर्म भेटलाय, हक्काचं एक व्यासपीठ भेटलंय. पुढचा बॉल या ठिकाणी या षटकामधला दरम्यान असेल. या रेडिओशोरसाठी सन्माननीय अमरदादा बुदगुडे यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील भोर तालुक्यामधून या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रत्येक संघ मालकासाठी शुभेच्छा आलेत. इथे फिलिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद अक्षय या ठिकाणी चितच आता प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतोय. सत्तर धावसंख्या दफलकावरती लागलेत. दरम्यानचा या षटकामधला पुढचा बॉल इथे अपील केले. डीजे थांबा थांबा थांबा, काय होतंय? तुम्हाला संधी दिली जाईल तेव्हा फक्त जोरात वाजवा, कारण आता काय झालं, गोलंदाजाने अपील केलं आणि त्यावेळी तुमच्या डीजेचा आवाज आला. पाचवं षटक प्रगतीवर असताना पहा, पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरा बॉल इथे आलाय डॉट बॉल आणि या षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल अक्षय कुंडळकर. इथे 5 स्क्वेअर कट केले गेले. चांगला फटका, नजाकत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला फटक्यामध्ये पाहायला भेटत आहे आणि ते मौके पे चौका डीजे विकास, इट्स आवर स्टार रिमिक्स. इस जंगल में हम दो थे, चल बिरू 74 धावा दफलकावरती लागले. 74 रन्स. आता या शेवटच्या षटकामधले शेवटचे 3 बॉल या ठिकाणी बाकी असतील. आकाश कुडपणे इथे पुन्हा एक दफा फटकवण्याचा प्रयत्न फसला गेला आणि इथे अजून एक निश्चितच या ठिकाणी डॉट बॉल येईल. वैयक्तिक 62 धावसंख्या अक्षयने केल्यात आणि या स्पर्धेमधला सर्वाधिक धावसंख्येचा मानकरी देखील तोच ठरलाय. वैयक्तिक बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला, त्यावेळी 40 ते 30 धावसंख्या त्याने पटकवल्या आणि आता अर्धशतकीय खेळी आणि सर्वाधिक षटकार देखील त्याच्याच नावावरती आहेत. लांब उत्तुंग षटकार त्या बॅटमधून आतापर्यंत तुम्ही पाहिलेत. इथे पहा, स्टेपावरून घेण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होईल का, परंतु एकच जागी 2 आणि दुसऱ्याच्या जागी 3 होईल का, नाही, परंतु 2च धावीवरती या ठिकाणी समाधान मानले अक्षयने. या 2 धावीनंतर आता शेवटचा बॉल बाकी असतील. फर्स्ट इनिंग मधला 76 वरती आता दाफल घेऊन बसले. शेवटचा बॉल ह्या फर्स्ट इनिंगचा खेळ या ठिकाणी चालू असताना हो, ही 5वी आहे ना, तुमची 6वी मॅच आहे ना. शेवटचा बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक अडवतील. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात. आता ज्या 2 धावा, या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 78 वरती आले. 79 जिंकण्यासाठी करावे लागतील 79 धावा करावे लागतील आर्यन ओनेवेसला. पण लक्ष मोठं आहे, परंतु असं नाही अशक्य आहे. सोचा तो जीत है और समजा तो हार है. तुमच्या विचारावरती असतात. निश्चितच या ठिकाणी आर्यन ओरेस टीमचा विचार केला. आर्यन ओरेस टीमची बॅटिंग देखील खूप मोठी आहे, त्यामुळे 79 धावसंख्या आता उभ्या ज्या केलेल्या आहेत त्या निश्चितच त्यांना देखील पार कराव्या लागतील या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं. तर चला, तोपर्यंत डीजे ऑपरेटर, डीजे प्लीज. विकास
अक्षय कोंडाकर, अक्षय आवाज येतोय का? या चला सहकार्य करा, लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावा. हॅलो, चला लवकरात लवकर अक्षय आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि प्रतिस्पर्धी टीमला विनंती आहे, या फलंदाज पाठवा, फलंदाज जोडी मैदानामध्ये या तुमची. त्याचबरोबर ज्या खेळाडूने आपल्या परिसरामधला एक खेळाडू आहे ज्याने भोर प्रीमियर लीग देखील खूप चांगली यावर्षी गाजवली, पहिल्याच संधीचं सोनं केलं आणि आता या स्पर्धेमध्ये जो आयकॉन राहिला आहे, आमच्या राजरे गावचा एक आमचा चांगला मित्र, आमचा बंधुतुल्य मित्र या ठिकाणी अभि कुपडे, त्यांचं आगमन झालेलं आहे. अभिचं देखील या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. चला विनंती लवकरात लवकर पंच मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बॅट्समन आकाश सर विनंती आहे, आपली फलंदाज जोडी त्वरित या मैदानामध्ये. 30 चेंडूंचा खेळ असेल, 30 चेंडूमध्ये 79 धावा बनवायचे. अक्षय आपल्याला 4:30 वाजता मैदान खाली करायचे, त्या हिशोबाने तुम्ही गोलंदाजी सजवा आणि लवकरात लवकर तुमच्या गोलंदाजाला गोलंदाजी त्या ठिकाणी टाकायला मजबूर करा, कारण अक्षय कोंडाकरचं चांगलं सहकार्य असतं. एक शांत बसदो, शिस्तप्रिय आणि आदर्श खेळाडू म्हणून आपण कायम अक्षयकडे पाहत असतो. त्यामुळे अक्षय आवाज येतो ना तुम्हाला, सहकार्य करा. गोलंदाजी एंडवरती आता अजित कुडले आलेले आहेत. अजित कुडले आणि स्ट्राईक वरती बॅट्समन कोण आहे? बॅट्समन आणि शिवाजी गाडे, शिवाजी कुडले, शिवाजी गाडे, शिवाजी गाडे आणि दीपक कुडले, दीपक काय, दीपक आंबवले स्ट्राईक वरती असतील. न स्ट्राईक एंड वरती शिवाजी गाडे, मॅन फ्रॉम भावेकल. मला वाटतं हा निर्णय आर्यन ओरेचा खूप चांगला राहिला, कारण शिवाजी गाडीला मागील मॅच मध्ये कुठेतरी पॉवर प्लेच्या नंतर पाठवलं होतं आणि भोर प्रीमियर लीगला खेळाडूचा सगळ्यांनी खेळ पाहिला आहे. अगदी शिवाजी गाडे पॉवर प्लेमध्ये गॅप पाहून षटकार निश्चितच ठोकण्यामध्ये सामर्थ्यवान खेळाडू म्हणून त्याची ओळख असते आणि त्या खेळाडूला इथे आता वर आणलंय. 79 धावसंख्या बनवायचं, 79 धावा बनवण्यासाठी 2 खेळाडू चांगले आलेत. एकीकडे अजित कुडले गोलंदाजीचं एक क्षेपणास्त्र आणि खऱ्या अर्थाने ज्याने कल्याण डोंबिवली परिसर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असून एक व्यावसायिक क्रिकेट खेळाडू म्हणून गाजवलं असा अजित. पहिला बॉल इथे पहिला चेंडू तुम्ही पाहू शकता, शरीरापासून लांब ठेवलाय आणि पाठीमागे यष्टीरक्षक अक्षय चेंडू अडवतील, उचलतील आणि इथे डॉट बॉल येईल. चला विनंती अजित 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 सहकार्य. अजित सर विनंती गडबड करायचं आपल्याला. अजूनही 3 मॅचेस खेळवायचे आणि 3 मॅचेस किती वेळामध्ये खेळवायचे? फक्त 1.5 ते 2 तासामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे ते शक्य नसतं. इथे पहिलं षटक चालू असतं. पहिल्या षटकाचा पहिला बॉल डॉट, दरम्यानचा पुढचा बॉल अजितचा. इथे फटका चांगला सजवला आहे. एक धाव कंप्लीट केलं, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न शिवाजीचा आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचा मारा आहे, कारण 79 धावसंख्या बनवायची. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मोठ्या पद्धतीनेच करणं गरजेचं आहे. षटकार, चौकार, डबल, सिंगल येणं गरजेचं आहे. धावफलक इथे थांबून चालणार नाही.
हालतं आणि धावतं धावफलक या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच काही षटक क्रमांक तुम्ही पाहत असताना पहिलं अजितचा दरम्यानचा तिसरा बॉल, समोर फलंदाज दीपक. हा चेंडू सोडून दिलाय आणि या उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं अतिरिक्त स्वरूपाची एक धाव, एका धावीनंतर टीमची धावसंख्या 3 वरती. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर या स्पर्धेमध्ये जर तुम्ही विचार केला, आजच्या दिवसभरामध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन दाखवतोय. महादेव जाधवने तुम्ही पाहिलं असेल उत्कृष्ट गोलंदाजी बॅटिंग केली. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल अक्षय सनोजची बॅटिंग आणि त्याच मॅचमध्ये निगडेकरची उत्कृष्ट, भरत निगडेकरची उत्कृष्ट गोलंदाजी. ते पहा दिशा देण्याचं काम केलंय. खेळाडू 2 पळत आहेत, परंतु पॉवर प्लेचा खेळाडू दूरपर्यंत गेला आणि तो चेंडू अडवलाय. तोपर्यंत पंच किती धावा? 3 धावा. यस, 3 रन्स. 3 धावा पळून काढलेत. या 3 धावेनंतर टीमची धावसंख्या आता 6 वरती आले. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती लागले. प्रति चेंडू मागे 2 धावा या ठिकाणी चेंडू उभारलेले आहेत. इथे शिवाजी गाडी आता स्ट्राईक वरती आलाय. पाहिजे शिवाजी आपल्या टीमसाठी काय करेल. इथे शिवाला आपला क्लास दाखवावा लागेल. ज्यावेळी टीम अडचणीत असते ना, त्यावेळी निश्चितच चांगला खेळाडू आपल्या टीमला विजयाचा या ठिकाणी हार घालण्यामध्ये समर्थ ठरतो. इथे शिवाकडे ती क्षमता आहे, शिवाकडे ताकद आहे, शिवाकडे सौंदर्य आहे, शिवाकडे नजाकत आहे. परंतु शिवा दाखवेल का? अजित कुडले विरुद्ध शिवाजी गाडे. दोन्ही खेळाडूंचा विचार केला. एक करंजे गावचा आहे तर दुसरा भावेकल. शेजारचे गावे आहेत. शेजारच्या गावांमधली लढाईचा आनंद या ठिकाणी 40 गाव आणि 20 गाव खोरं घेताना निश्चितच आता पाहणार आहे. मैदानामध्ये जाऊयात. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ या ठिकाणी निश्चितच बाकी असेल. इथे पहा लोअर फुल टॉस होता. अगदी मेजवानी होती, परंतु फटकवण्यामध्ये असमर्थ ठरलेत. गतीमध्ये परिवर्तन केलेला हा चेंडू होता आणि तिथे मात्र या ठिकाणी मिस झाला फटका. एक सिंगल येत आहे. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 7 वरती. चेंडू झालेत मैदानामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलेला आपण निश्चितच पाहतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा 7 धावा धावफलकावरती बिनगडी बाद हे समीकरण. एसटीसी लाईव्ह त्यांचं देखील कौतुक आहे, कारण सर्व जे खेळाडू आहेत बोर परिसरातले खेळाडू आहेत. बोर परिसरातले काही नागरिक मुंबईमध्ये राहतात, काही नागरिक पुण्यामध्ये राहतात. इथे झेलची संधी होती आणि अक्षयला चाटून हा चेंडू निश्चितच गेलाय. इथे झेल सुटले आणि त्यावरती 1 धाव घेतले. 5 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावा. जीवनदान भेटले ते फलंदाज दीपक आंबवलेला. आपण निश्चितच या ठिकाणी चर्चा करत होतो. आपले काही प्रेक्षक या ठिकाणी नवी मुंबई परिसरामध्ये राहतात, काही प्रेक्षक पुणे परिसरामध्ये राहतात, काही प्रेक्षक या ठिकाणी भोर शहरामध्ये राहत असतात. परंतु आज मॅचेस पुण्यामध्ये आहेत, परंतु प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपल्या परिसरातल्या प्रेक्षकांना आनंद खेळाचा भेटावा त्यासाठी युट्यूब लाईव्ह ठेवण्यात आले. आणि जे युट्यूब लाईव्ह आहे आपले सिंहगड टेनिस क्रिकेट .in ची टीम, एसटीसी लाईव्हची टीम. तुम्ही पाहिलं असेल बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या नंबर 1 ला चॅनल आहे हा. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या मार्फत केलं जातं. इथे कर्जाच्या अजित कुडलेने इथे बाद केलं शिवाजी गाडीला. मोठ्या विकेटचा पतंग आणि एका मोठ्या हिटरच्या बाद होण्यानंतर धावसंख्या पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 8 आहेत. डीजे ऑपरेटरला विनंती, डीजे प्लीज. मी डिझाईन त्यासाठी चेंज केली. आपल्याला रेडी नव्हती म्हणून दुसरी डिझाईन घेतलं. तर डिझाईन रेडी, फक्त लोगो लावायचा आहे का ना. मी आपल्यासाठी डिझाईन चेंज केली दादा. षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या करण्यासाठी आता गोलंदाजी वरती तुम्ही पाहताय विकास कंक आलेत. कंकवाडी धारांबे गावचे खेळाडू आहेत. घनसोली परिसरामध्ये घरुंदा कॉलनी परिसरामध्ये कॉलनी क्रिकेट खेळत असतात. इथे जेलची संधी. ऑटो कॅच, ऑटो फिल्डिंग, ऑटो परफॉर्मन्स.
दुसरा धक्का लागला आणि दुसरा धक्का बाद झाल्यानंतर टीमचा संघनायक हे तर स्वतः आता आकाश कोडपने बॅटिंगसाठी आलाय. विकास कंकचं कौतुक करावं लागेल. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक असे बरेचसे चेंडू या खेळाडूच्या पट्ट्यामध्ये आहेत. फिरकी गोलंदाज आहे, मध्येच वेगवान चेंडू टाकण्यामध्ये निश्चितच माहेर असं गोलंदाज विकास कंक. स्ट्राईकवरती आकाश. या आकाशनं रायरेश्वर प्रीमियर लीग पर्व दुसरं गाजवलं होतं. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्यावेळी वन साइड बॅटिंग बॉलिंग रिवर्सचे बेतास फटके या खेळाडूने खेळले होते. इथे देखील आता रिवर्सने सुरुवात केली आहे. तुम्ही पाहताय पहिलाच बॉल फेस करत असताना रिवर्सचा स्विच हिटचा एक उत्कृष्ट लाजवाब फटका. चेंडू सीमा रेषा पार. 4 रन. डिसे दोन डिसे. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती चौकार, तिसरा बॉल या ठिकाणी विकासांचा. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका, रिवर्सचा वन बाउन्स चौकार. दिसे थांबा तुम्ही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल ओमकार देसाई हा 2012, 2013, 14, 15, 16, 17, 18 या 6 वर्षामध्ये एवढा फेमस होता. सँडी एस पी दादर टीम पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत होती आणि त्यावेळी त्या रिवर्सचा फटका फेमस होता. म्हणजे तो खेळाडू असा होता, एकदा डॉट झाला ना, जोपर्यंत रिवर्सचा फटका लागत नाही तोपर्यंत फटकेबाजी करणार. आणि तसंच काय खेळाडू आपल्या परिसरामधला आकाश कुडपने पाहायला भेटतो. सलग 2 रिवर्सचे चौकार त्या बॅटमधून आलेत. इथे हा चेंडू डावेष्टीच्या बाहेरचा आहे. इथे वाईड बॉल प्लस काय 1-2 धावा कंप्लीट केल्यात. शिरवळमध्ये सामने चालू होते अध्यक्ष सभापती चषक आणि त्या चषकामध्ये विजय पावले गोलंदाज होता आणि त्या विजय पावलेच्या विरोधात देखील आकाशने एक रिवर्सचा षटकार मारला होता. 19 धावा फलकावरती लागल्या आहेत. दुसरं षटक या ठिकाणी प्रकृतीदार असताना पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर वाईड प्लस 2. 3 धावा. टीमची धावसंख्या आता 19 आकड्यावरती आले. 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दरम्यानचा या षटकातला पुढचा बॉल इथे चांगला फटका घेऊन काढलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स. आकाश कोडपण्याच्या बॅटमधून आलाय चौकार क्रमांक 3. हे रास्ते 4 के 4-4-4 चौकार. डिझे हॅलो. इथे गरज होती का? 3 चौकार आले होते. आता कुठेतरी शांत खेळण्याची गरज होती. परंतु सर सलामत तो पगडे हजार. इथे अति काही संकटात नाही. फलंदाजी चांगली लयामध्ये होती परंतु लय उद्ध्वस्त केलाय. विकासने सांगितलंय, अनुभवाची बोल दिलेत आणि इथे आकाश कुडपने बॅक टू पवेलियन. डिझे हॅलो. पार्थ अडूचं कौतुक आहे. पार्थ अडू अतिशय सुरेख साऊंड सिस्टीम त्यांनी दिले. चालते काय प्रॉब्लेम नाही. शेवटचा बॉल या षटकामधला असेल. 2 चौकार 3 चौकार आले म्हणजे जवळजवळ त्या षटकामध्ये 16 धावसंख्या आलं. तर मग गडबड करायची गरज होती का? आकाश पुढे हा मोठा प्रश्न असेल. इथे प्रमोद नवीन बॅटर आहे आणि इथे डॉट बॉल होता. षटकाची समाप्ती होईल. षटक क्रमांक संपले 2 आणि या दुसऱ्या षटकानंतर आता शेवटच्या 18 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. 18 बॉलमध्ये पाहिजे आता टीम RN11 धावा उभ्या करेल का? त्याचबरोबर गोरखदादा मानकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 23 वरती येऊन पोहोचलंय. शेवटच्या 18 बॉलचा खेळ आता बाकी असेल आणि 18 चेंडूंमध्ये गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी तुम्ही पाहताल
56 अब तक 56 धावांची गरज. अजित कुडले पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवरती आलेत. शेवटच्या 18 बॉल, शेवटच्या 3 षटकांचा खेळ. स्ट्राईक वरती बॅट्समन दत्तात्रय धोंडे डीडी. गेम चेंजर संघ तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला किंवा आपल्या परिसरामध्ये खेळताना पाहिला, आणि त्या गेम चेंजर संघाचे एक आयकॉन खेळाडू त्याचबरोबर संघ मालक म्हणून दत्तात्रय धोंडे यांना आपण पाहत असतो. आजच्या दिवसामध्ये दत्तात्रय धोंडे यांनी खूप चांगला खेळ केला होता, परंतु आता करतील का ते पाहणं गरजेचं आहे. अरेना ऑरेंज टीमकडून षटक क्रमांक 3 या ठिकाणी हटवण्यासाठी अजित कुडले जावी ड्रीम युवा 11 टीमकडून आलेले आहेत, आणि त्या पहिल्या बॉलवरती डॉट आलाय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ 3ऱ्या षटकामधला दुसरा. इथे रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पुन्हा एकदा फसला, आणि ते अजून एक डॉट बॉल इन. 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. आता शेवटच्या 4 बॉलचा खेळ या ठिकाणी 3ऱ्या षटकामधला बाकी तुम्हाला निश्चितच पाहायला पडेल. 16 चेंडू आणि 56 धावांची गरज. जसं डॉट बॉल इन तसं दबाव या ठिकाणी वाढत जाईल. इथून पुढील सर्व मॅचेस हे सामने 4 षटकांची रचल्याची नोंद घ्या. इथे पाहू शकता तुम्ही अपील केले, पंचांचं बोट आकाशाकडे वर गेले, पंचांचं कौतुक करावं लागेल. लेट पण थेट, आणि खेळाडूचं देखील कौतुक करावं लागेल दत्ताचं, कारण जसं पंचांचं बोट आकाशाकडे गेलं, कुठलीही कमेंट न करता ते मैदानामधून चाललेत, आणि खेळाडू ते आपल्या परिसरामध्ये पाहायला भेटते. कारण ज्यावेळी आयोजक कमिटी आमचे संग्रामदादा शेनगारे असतील, आमचे मस्केदादा असतील किंवा आमचे निखिलदादा असतील, सगळे जे आयोजक कमिटी आहे ते फक्त खेळाडूंसाठी आयोजन करत आहेत. आमचे संतोष ताते असतील, रविदादा असतील, आणि खेळाडूंचं ज्या प्रकारे सहकार्य पाहिजे त्यापर्यंत सहकार्य आतापर्यंत निश्चितच झालेलं आहे. या 3ऱ्या षटकामधला आहे ते विकेट आलाय. दत्तात्रय धोंडे बॅक टू पवेलियन, आणि आता 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये दिल्ली बहुत दूर आहे. यानंतरची मॅच पाहण्यासारखी असेल. शिवदा खेळाडू कुठे आहेत? शिवदा टीम आवाज येतो का तुम्हाला? अजूनही संधी आहे. पहा, तुम्ही जर पुढची मॅच जिंकला ना, समोरच्या टीमचे देखील 2 पॉईंट होतील आणि तुमचे देखील 2 पॉईंट होतील. त्यामुळे हिमतीने हरा, पण हिंमत हारू नका. तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत. आणि ते निश्चितच नागेश्वर 11 टीम, तुम्ही देखील एक मॅच जिंकलेला आहात, त्यामुळे तुम्हाला ही या ठिकाणी निश्चितच जिंकणं आणि फक्त जिंकणंच आहे. दोन्ही टीमसाठी शुभेच्छा असतील. यानंतरच्या मॅच साठी दरम्यानचा इथे विकेट, पुन्हा एक विकेट. पुढचा बॉल हॅट्रिकचा चेंडू असेल. अजित कुडले हॅट्रिक घेईल का? पण अजित कुडलेचं कौतुक गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये मी वारंवार करत असतो. म्हणजे अगदी अजित कुडले हा खेळाडू अगदी बोर प्रीमियर लीग असेल, चॅम्पियन ट्रॉफी असेल, जिथे जिथे या खेळाडूला संधी भेटते. म्हणजे अजित सरांचा मी स्टेटस पाहत असतो. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गाववाईज क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली बॉलिंग त्यांची त्या ठिकाणी खेळत असतात. पोलीस टीममधून देखील ते, महाराष्ट्र पोलीसच्या दलामधून देखील खेळत असतात क्रिकेट. पुढचा बॉल इथे फक्त दिशा देण्याचं काम. रनआउटची संधी दायुचित होतील का खेळाडू? येस, अक्षय कोंडाळकरने चेंडू उचलला आणि इष्टेनं लावला. षटकाच्या ह्या चेंडू नंतर षटक संपलेलं आहे, आणि हे षटक संपल्यानंतर तुम्ही पाहता तर शेवटचे 12 बॉल आहेत, आणि शेवटच्या 12 बॉलमध्ये जिकडेसाठी धावा बनवायच्या 56. मेडन ओव्हर आले. मेडन षटक या ठिकाणी या स्पर्धेमधलं पहिलं अजित कुडलेच्या नावावरती, आणि तिथं अजित कुडलेच्या नावावरती बरेचसे मेडन षटक तुम्ही पाहिले. म्हणजे डॅशिंग दिलदार ज्यावेळी जवळजवळ हरायला यायची त्यावेळी हा खेळाडू गोलंदाजीला यायचा आणि टीमला जिंकून द्यायचा. शेवटचे 12 बॉलमध्ये आता खूप साऱ्या धावसंख्येची गरज, 56 धावसंख्येची गरज आहे. आणि चला विनंती आहे, आता यानंतरची मॅच शिवयोद्धा तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, आणि नागेश्वर 11 टीम तुम्ही देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथून पुढील सगळे सामने 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. याच्यानंतरचा सामना 4 षटकांचा आहे. डिसे
हॅलो हॅलो हॅलो, थोडीशी टेक्निकल इश्यू होता, थोडीशी तांत्रिक अडचण होती. बोलायला श्रीकांत पवार या ठिकाणी गोलंदाजी इनवरती आलेत आणि इथे श्रीकांत पवार चौथं षटक घेऊन हातवण्यासाठी आलेले आहेत. पहिला बॉल व्हाईट आला, परंतु श्रीकांतने त्यानंतर कमबॅक केलाय. श्रीकांतचा बॉल हा निर्धाव आलाय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 55 धाव्यांची गरज. इथे बिग हिट, क्षेत्ररक्षण, चेंडू खाली, डाऊन द बॉल, पकडले झेल आणि इथे अजून एक विकेट. डिझाई It's All Star Remix. DJ Vikas. डिझे थांबा. इकडे बघा सगळ्यांनी. पुढचा चेंडू या षटकामधला तिसरा बॉल. इथे तिसरा बॉल देखील आता डॉट आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सिद्धेश अंबवले. शेवटच्या 3 बॉलचा मध्ये बाकी आहे. 3 चेंडू आता संपलेत. शेवटच्या 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये जवळजवळ आता प्रत्येक बॉलवरती इथे षटकार मोठा फटका खेळावा कंपल्सरी लागणार आहे बॅट्समनला. चला यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण ज्यांनी स्वीकारले त्या टीमला विनंती आहे. पुन्हा आता एक धाव कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. आताच्या 2 धावा. या 2 धावांनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 27 वरती आले. 27 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ आता ह्या 4थ्या षटकातला बाकी आहे. 5वा बॉल. आता फक्त औपचारिकता बाकी असं म्हणलं तरी चालेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. ह्या त्याच्या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या आता धावफलकावरती 29 वरती येऊन बसली. शेवटचा बॉल ह्या 4थ्या षटकामधला. 7 बॉलमध्ये 50 धावसंख्येची गरज. इथे बॅटची एज, 1 धाव कंप्लीट आणि फिल्डिंग देखील चांगले, ऑटो फिल्डिंग. 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न आहे, कारण 1 धाव स्ट्राईक रेटसाठी पुढे खूप अडचणीची ठरेल. तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आले. तिसरे पंच रणजित सर विनंती, धावचित वरच्या स्ट्राईकला, स्ट्रायकर बॅट्समनच्या इथे तुम्ही तिसऱ्या पंचाची भूमिका बजवा. तोपर्यंत षटकाची समाप्ती. शेवटचे 6 बॉल. अक्षय, तोपर्यंत तुम्ही क्षेत्ररक्षण लावा आणि तुमचा बॉल लगेच आणा. इथे पुढचे 3 सामने आपण 50 धाव्यांची गरज आहे शेवटचे 6 बॉलमध्ये. 4 षटकाचे पुढील सामने आहेत. 3ही सामने या ठिकाणची 4 षटकाची याची नोंद घ्या. नॉट आउट. शेवटचे 6 बॉल. शेवटच्या 6 बॉलमध्ये 50 धाव्यांची गरज. यानंतरची मॅच, यानंतरचे 3ही मॅचेस खूप पाहण्यासारखे. यानंतरचं बॅटर खऱ्या अर्थाने करो या मरो असं नागेश्वर टीम आणि निश्चितच या ठिकाणी त्यांची विरोधी टीम या ठिकाणी शिव योद्धासाठी आहे. शिवयोद्धाने सामना जर जिंकला तर त्यांचे 2 पॉईंट होतील आणि प्रतिस्पर्धी टीमचे देखील 2 पॉईंट राहतील. 4 षटकांचा सामना आहे. शेवटचे 6 बॉल आणि शेवटचे 6 बॉल हातवण्यासाठी आता गोलंदाज अमित कोणे. दीपक का सागर नवगणे. पहिला बॉल या ठिकाणी निश्चितच डॉट बॉल आलाय. शेवटच्या 5 बॉलचा खेळ आता बाकी असेल. इथे मैदानामध्ये 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या रायरेश्वर प्रीमियर लीग मध्ये 12 संघ खेळताना दिसणार आहेत. उद्याचा 4चा लॉट असेल. आज 8 संघ या ठिकाणी निश्चितच खेळताना दिसत आहेत. चमचमणाऱ्या पुढच्या ट्रॉफीज
आपण 6 संघ या ठिकाणी सुपर 6 मध्ये घेणार आहोत आणि त्या सुपर 6 मधून 3 संघ या ठिकाणी निश्चितच प्रथम द्वितीय तृतीयसाठी घेताना पाहायला भेटतील. अगदी वैयक्तिक बक्षिसांची भरघोस लूट या मैदानामध्ये आहे. म्हणजे उत्कृष्ट फलंदाजाला देखील या ठिकाणी पारितोषिक आहे. बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट फिल्डर असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, हे सर्व बक्षिसांची लई लूट या स्पर्धेमध्ये तुम्ही निश्चितच पाहणार आहात. इथे पहा गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता आणि इथे अजून एक डॉट बॉल होतो. या डॉट बॉल नंतर शेवटच्या 3 बॉलचा खेळ आता बाकी. 5वं षटक प्रगतीवर असताना पहिले 3 चेंडू आलेत डॉट. 4था बॉल या ठिकाणी गोलंदाज सागरचा. इथे पंच काय विकेट किती झालेत रणजित दादा? 8 विकेट झाले. व्हाईट प्लस विकेट आहे. 8 विकेट या ठिकाणी झालेले आहेत. हॅलो, खेळाडूंना विनंती आहे मैदानामध्ये कुणी जेवू नका. जेवण कुणी मैदानामध्ये करू नका. मैदानाच्या समालोचन कक्षाच्या पाठीमागे तुम्हाला जेवणासाठी सोय आहे, तिथे जेवण करा. आणि झाडाखाली जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे, जे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी जे तुम्हाला समालोचन कक्ष बनवलेला आहे, पवेलियन जे बनवले त्या पवेलियन मध्ये बसून घ्या. इथे किती धावा आहेत? 1 शॉट, 1च धाव. अमोल मस्के यांना विनंती आहे, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. अमोल दादा व्यासपीठावरती या. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती 9वा विकेट जाईल का? 2 धावा घेतलेत आणि या 2 धावेनंतर आता टीमची धावसंख्या 34 वरती. विजेता संघ ठरतोय. लगातारचा दुसरा विजय, बॅक टू बॅक सेकंड विन या ठिकाणी मॅच झालेला आहे. संघ ड्रीम युवा टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निश्चितच पुन्हा एकदा अक्षय कोंडाळकर राहील. उत्कृष्ट फलंदाजी, अर्धशतकीय खेळी. अमोल आले त्यांना सांगा ना सर. रणजितदादा जेदे यांना विनंती आहे. रणजितदादा जेदे, आपली टीम, आपला संघ सर्व घेऊन या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचंय. हॅलो.